22 वर्षांनंतर भरली एक दिवसाची शाळा. खुटबाव येथील 2004च्या 10वीच्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न. यवत. विशेष प्रतिनिधी अमोल शिंदे. शिकूया पुन्हा, लहान होऊया या अनोख्या आणि भावनिक घोषणेसह भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, खुटबाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील सन 2004 मधील इयत्ता 10वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच मेहेर रिसॉर्ट, यवत येथे अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडला. तब्बल 22 वर्षांनंतर सर्व वर्गमित्र आणि गुरुजन एकत्र आल्यामुळे भूतकाळातील आठवणींना उजाळा मिळाला आणि सर्वांचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले. गुरुजनांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या सोहळ्याचे अध्यक्षपद गायकवाड मॅडम यांनी भूषवले. या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांना घडवणारे आदरणीय गुरुजन अरुण थोरात सर, तापे सर, एम थोरात सर, टी थोरात सर, आर्यन जगताप सर, तांबे सर आणि मोरे सर प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकांचे मनापासून स्वागत करून त्यांचा सन्मान केला. खाऊचा डबा, खेळ आणि गप्पांची मैफल. स्नेहमेळाव्याचे नियोजन अतिशय सुंदर पद्धतीने करण्यात आले होते. सकाळी 11 वाजता सर्व मित्रांनी एकत्र येत चवदार नाश्त्याचा आस्वाद घेतला. दुपारी रात्रीचा 1 वाजता सर्वांसाठी सुग्रास भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. जेवणानंतर जुन्या शालेय दिवसांची आठवण करून देणारे मनोरंजक खेळ खेळण्यात आले. यामध्ये फिश पॉइंट, गुपित उघड करणे आणि सर्वांची आवडती संगीत खुर्ची या खेळांनी रंगत आणली. वयाचे बंधन विसरून सर्वजण पुन्हा एकदा लहान मूल बनून या खेळांमध्ये रमून गेले होते. उपस्थितीचा आकडा. या ऐतिहासिक पुनर्मिलनासाठी एकूण 45 मुले आणि 35 मुली, माजी विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते. 22 वर्षांनंतर एकमेकांना पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. दरवर्षी एकत्र येण्याचा संकल्प. हा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि अविस्मरणीय झाला. शाळेच्या दिवसांतील त्या निष्पाप मैत्रीची अनुभूती पुन्हा एकदा घेता आली, अशा भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी ही मैत्री अशीच टिकवून ठेवण्यासाठी आणि आठवणींची शिदोरी घट्ट करण्यासाठी प्रत्येक वर्षी सर्वांनी अशाच प्रकारे कार्यक्रमाला उपस्थित राहून आनंद घ्यावा, असा निर्धार सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकमुखाने केला. उपस्थितांचे आभार मानून या ऐतिहासिक आणि भावूक अशा 1 दिवसाच्या शाळेची सांगता झाली.